सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील प्रस्तावना पहिली, त्याचा भाग 3. पूर्ण ज्ञान कशाला म्हणतात? ध्येय प्राप्तीला साधकाचा प्रयत्न हा पाहिजेच, पण नुसत्या प्रयत्नानं यश प्राप्ती होत नाही. तर त्या प्रयत्नास यश येण्यास ईश्वर कृपेचं सहाय्य लागतं. परमार्थ साधकाची देखील गोष्ट अशीच आहे. साधकाच्या प्रयत्नास यश येण्यास गुरुकृपा आवश्यक असते. गुरुकृपे वाचून परमार्थात शेवटची पायरी गाठता येणार नाही. गुरुकृपेबरोबर ईश्वर कृपाही पाहिजे. गुरुद्वारा पाविजे ज्ञान, तेथे ईश्वराचा आभार कोण. येथे ईश्वर कृपे वीण, सद्गुरु जाण भेटेना. झालिया सद्गुरु प्राप्ती, ईश्वर कृपे वीण न घडे भक्ती. सद्गुरु तोच ईश्वर मूर्ती, वेदशास्त्रार्थी संमत. गुरु ईश्वरा भिन्नपण, देखे तो नागवला आपण. एवं ईश्वरानुग्रहे जाण, ज्ञान संपन्न होय जीव. श्री गुरु शिष्याला प्रथम आत्मानात्मविचार म्हणजे जड चैतन्य विवेक सांगून त्याची दृष्टी अनात्म्याकडून म्हणजे जडाकडून चैतन्याकडे वळवतात. नंतर सर्व जड म्हणून जे दिसतं तितकं सर्व चिन्मात्र आहे असं समजावून देतात. हेच पूर्ण ज्ञान होय. हीच गुरुत्वाची सीमा होय. म्हणजे व्यतिरेकानं जडाचा त्याग करून चैतन्याचा स्वीकार करणं आणि अन्वयानं सर्वच चैतन्य आहे, जड काहीच नाही असा अनुभव येणं म्हणजेच पूर्ण ज्ञान होणं. प्रथम अहम ब्रह्मास्मी याचा अनुभव आणि नंतर सर्वम खल्विदम ब्रह्म याचा अनुभव, यानंच ज्ञानाचं पूर्णत्व होतं. सोहम अथवा अहम ब्रह्मास्मी हा अभ्यास. परमपूज्य महाराजांनी हा अभ्यास सांगण्याकरिताच आत्मप्रभा हे पुस्तक लिहिलं आहे. यात सोहम मंत्राचा विचार सुस्पष्ट रीतीनं सांगितला आहे. गर्भात असताना जीव सोहमचा जप करीत असतो, परंतु तो गर्भातून बाहेर आल्यावर कोहम कोहम करून रडू लागतो. कोहमचा अर्थ कोण मी असा आहे. स्वरूप ज्ञानाची विस्मृती झाल्यामुळंच देहात्मभावाची प्राप्ती होते आणि या देहात्मभावामुळंच जीवाला एका एका योनीप्रती कोटी कोटी फेरे होती. असे जन्ममरणाचे फेरे फिरावे लागतात. हा सर्व दुःखमूळ देहभाव निपटून नाहीसा करण्याकरताच सोहम भावाचा जप करायचा असतो. जीवाला अनंत जन्मांपासून देह मी म्हणण्याची म्हणजे देहभावाची सवय लागली. ती नाहीशी करण्याकरता सोहम भावाचा अभ्यास केला पाहिजे. ते शरीरभाव नासती, इंद्रिये विषय विसरती. जै सोहम भाव प्रतीती प्रकट होय. अभ्यास नेटानं झाला पाहिजे, तसा तो होत नाही. पुन्हा पुन्हा बहिर्मुखपणामुळं देहाकार वृत्ती होते. हा देहात्म भाव नाहीसा करण्याकरताच सोहम भावाच्या आवृत्त्या केल्या पाहिजेत. अशा स्मरणाच्या संततधारेला जप म्हणतात.
उच्चारण हा वाचेचा धर्म आणि स्मरण हा मनाचा धर्म आहे. नुसत्या वाचेनं जप म्हणजे उच्चारण चाललं असता उच्चाराबरोबरच स्मरण चाललं नाही तर तो जप प्रायः व्यर्थ होतो. उच्चाराची संततधारा ही स्मरणाच्या म्हणजे ध्यानाच्या उपयोगी पडते, म्हणून वारंवार उच्चार केला पाहिजे. तज्जपस्तदर्थ भावनम असं पातंजल सूत्र आहे. त्याचा अर्थ असा की मंत्रार्थाची भावना करीत करीत जप केला पाहिजे. सोहम हा नुसता मंत्र नाही, सोहम हा भाव आहे. अर्थात सोहम मंत्राचा जप म्हणजे सोहम भावाचा अभ्यास ही गोष्ट अथवा हे रहस्य लक्षात ठेवलं पाहिजे. योगमार्गी लोक योगाभ्यासानं कुंडलिनी जागृत करून सुषुम्नेच्या द्वार ब्रह्मरंध्रात प्रवेश करून सोहम भावानं परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतात. पण हा योगाचा अभ्यास फारच कठीण आहे. याकरता सोहम भावाचा जप म्हणजे सोहम भावाचा अभ्यास करणंच सुलभ आहे. अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनही होय उन्मन, बुद्धीचा निश्चयो परब्रह्मी. चित्ताचं चैतन्य आणि मनाचं उन्मन होणं याचंच नाव आत्मानंद साक्षात्कार. सोहम ध्यानात नकळत होणारी मोठी चूक. जीवनमुक्ती सुखाचा अनुभव प्राप्त करून घेण्याकरता साधकानं ब्रह्मावबोधानंतर मनोनाश आणि वासनाक्षय यांचा मुद्दाम अभ्यास केला पाहिजे, असं श्री गुलाबराव महाराजांनी प्रतिपादन केलंय. तात्पर्य, सोहम भावनेचा अभ्यास करीत असताना अहम देहा म्हणजे मी देह ही भावना अगदी कायमची विसरून गेली पाहिजे. अनंत जन्मांच्या संस्कारानं देहाचा अहंकार आणि देहासंबंधी यांचा ममकार उठू लागतो. त्यावेळी अत्यंत सावध राहून दोन्ही मिथ्या आहेत असं मानून ब्रह्मैवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मण पृथक नाहम देहो न मे देहः केवलोहम सनातनः या भावनेचा निदिध्यास घेतला पाहिजे. म्हणजे मी देह याचा विसर पडेल. हे जीवनमुक्ताचं उच्च ध्येय सतत डोळ्यापुढे ठेवून आपणाला या स्थितीप्रत पोहोचलं पाहिजे अशी साधकानं महत्वाकांक्षा बाळगली पाहिजे. निदान आपण पूर्ण झालो असा अभिमान तरी मनात वागवता कामा नये, म्हणजे पुष्कळ झालं. प्रस्तावनेतला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.